सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंचीही अनुपस्थिती. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे दोन्ही नेत्यांच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. राष्ट्रवादीतल्या कथित अंतर्गत वादावर सुनेत्रा पवारांचं मौन. निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्राबाबत बोलणं टाळलं. पटेल तटकरेंबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, त्यांचं मार्गदर्शन, पक्षाबाबतची निष्ठा याबाबत शंका नाही. प्रफुल्ल पटेल. सुनील तटकरेंसाठी पार्थ पवारांचं ट्विट. खरतकडून अनेकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून कारनामे. रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावाचंही खातं. बंधू खरातची पत्नी कल्पना खरात विरोधात शिर्डी पोलिसांची लुकआउट नोटीस. कल्पना खरातचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद. शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरातचा शोध सुरू. पुण्यात अवकाळी पावसाचा पहिला बळी. झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू. तर शहरातील अनेक रस्ते अवकाळी पावसामुळे जलमय. वाहतुकीवरती मोठा परिणाम. कात्रजमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी. मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेत पुन्हा राडा. एसआयआरच्या मुद्द्यावरून इस्लाम पार्टी आणि एमआयएमचे नगरसेवक भिडले. गोंधळामुळे महासभेचं कामकाज ठप्प. डोंबिवलीच्या टिळकनगर हद्दीत अत्याचाराच्या 2 घटना उघड. 22 वर्षीय महिलेवरती रिक्षाचालकाकडून सामूहिक अत्याचार, तर दुसऱ्या एका 5 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार. सर्व आरोपींना बेड्या. त्यानंतर आपल्या आणखी एक प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत पुण्याहून गोविंद वाकडे. गोविंद, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या पुण्यामध्ये? आपण बघतोय खरं तर हा सगळा अवकाळी पावसाचा फटका म्हणावा लागेल. हे जे सगळे अंडरपास आहेत अशा पद्धतीचे, त्यामधनं जीव धोक्यात घालून हे सगळे वाहतूकदार जे आहेत ते अशा पद्धतीने आपली वाहनं टाकतायत. त्यांची वाहनं अचानक बंद पडतायत आणि पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढतो आहे. पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात तुंबण्याची एकच कारण आहे, ती म्हणजे शहरातली नालेसफाई पूर्णतः झालेली नाहीये. आणि या सगळ्या परिस्थितीचा कुणालाही जी यंत्रणा आहे त्यांना फारशी कल्पना नसावी. मात्र पहिल्या एकदम पावसातच पुणे, पिंपरी चिंचवड असेल त्या परिसरामध्ये अशा पद्धतीने जे पाणी तुंबण्याचे प्रकार आहेत, त्यामुळे नागरिक आहेत, खास करून दुचाकी चालक जे आहेत त्यांच्या या दुचाकी पावसामुळे अशा पद्धतीने बंद पडतायत आणि जीव धोक्यात घालून यांना जी वाहतूकदार आहेत त्यांना कळत नाही की आपण कशा पद्धतीने मार्ग काढावा. दुसरीकडे जर बघितलं तर आत्ताचा पीक आवर आहे आणि सगळ्यांना घरी जाण्याची घाई असते, त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि रस्ते अचानक तुंबल्यामुळं ही परिस्थिती जी आहे ते ठिकठिकाणी बघायला मिळते. निश्चितच धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघू शकता पुण्यामध्ये मुसळधार पावसाने बॅटिंग केलेली आहे. आता सध्या जागोजागी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. खरं तर अवकाळी पाऊस होता हा. अचानक पडलेल्या या पावसामुळे सगळेच बेसावध होते. कोणालाही कल्पना नव्हती या पावसाची आणि त्यामुळे रस्त्यावर जे आहे पाणी साचल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर मावळ तालुक्यातील वडगाव परिसरात आज अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे जोरदार पाऊस सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सध्या काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांवर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर त्यामुळे भाजीपाला आणि धान्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आता हनुमान जयंतीवरही पावसाचं सावट पाहायला मिळतंय. देवरोड शहरातील थॉमस कॉलनी परिसरातील उत्तराभिमुख हनुमान मंदिर इथे जयंती उत्सवानिमित्त अन्नदान आणि होम हवन तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर मात्र मागील 4 दिवसांपासून दुपारच्या सुमारास होत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त झाले. पावसामुळे अन्नदान आणि इतर नियोजित कार्यक्रमांचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून आयोजकांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात अचानक हवामानात बदल होऊन मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून महामार्गावरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय. तर गेल्या 3 दिवसांपासून जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय.
सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचं अतोनात नुकसान झाले। दुसरीकडे आंबा, डाळिंब यांसारख्या फळबागांनाही मोठा फटका बसलाय। या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरते। आपण पाहू शकतो ठिकठिकाणी पाऊस जो आहे, मुसळधार पाऊस पडलाय। तर जुन्नरमध्ये देखील पाऊस पडलाय, त्याचा मोठा परिणाम जो आहे ते शेतावर झालेला आहे। शेतीचं यात मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे याचे सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावलाय। अचानक आलेल्या या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे, तर काही ठिकाणी पाणी देखील साचले। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातील आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या चारही तालुक्यांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे। खरं तर 4 दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि अचानक आलेल्या या गारांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः धांदळ उडाली आहे। काढणीला आलेलं कांदा पीक असेल किंवा उभं मक्याचं पीक असेल, बाजरीचं पीक असेल, गव्हाचं पीक असेल, टोमॅटोचं पीक असेल, ही सर्व पिकं जी आहेत ही अक्षरशः ही सर्व पिकं जी आहेत ही जमीनदोस्त झालेली आहेत। त्याचबरोबर जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, शिरूर तालुका असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वीटभट्टी यांचा व्यवसाय आहे आणि अचानक आलेल्या या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः तयार करून ठेवलेल्या कच्च्या विटा आहेत, या विटांचं अक्षरशः गाळ झालाय। त्याचबरोबर जी भाजीपाला पिकं आहेत, ही भाजीपाला पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसलाय। काल तर अक्षरशः शिरूर तालुक्यामध्ये गारांचे खच पडलेले पाहायला मिळाले। आज सुद्धा दुपारपासून या भागामध्ये मोठा पाऊस पडतोय। खरं तर या सर्व पावसाचा जो परिणाम आहे हा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूसला मोठा याचा फटका बसलेला आहे। निश्चितच आपण पाहू शकतो ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे सोलापूर यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। तर अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे। कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय। गहू, कांदा पिकांसह फळबागांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला। तर पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी यावेळेस शेतकऱ्यांकडून केली जाते। दरम्यान नंदुरबार शहराला पुन्हा एकदा गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपलंय। जवळपास 20 मिनिटं नंदुरबारमध्ये गारपिटीचा पाऊस झालाय। अचानक झालेल्या या पावसाने शहरात मोठी तारांबळ उडाली होती। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नंदुरबारनंतर आता रत्नागिरीमध्ये देखील चिपळूणसह सर्वच तालुक्यांमध्ये अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसासोबत जोरदार वारे आणि मेघगर्जना देखील होत असल्यानं आंबा आणि काजू बागांना मोठा फटका बसतोय। यंदा आधीच बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे आंबा आणि काजूचं उत्पादन केवळ 15 ते 20% झालं होतं। तर अशा परिस्थितीत आता अचानक पडलेल्या पावसामुळे उरलेलं पीकही खराब होण्याची शक्यता आहे। भीती सध्या बागायतदार व्यक्त करतायत। आंब्याच्या मोहरावर आणि काजूच्या फुलांवर पावसाचा थेट परिणाम होत असून गळती वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाले।